केलेला आहे आणि पुढे संगमनेरला एक कार्यक्रम आहे, मुसळला जायचा आहे. त्यामध्ये अकोल्यामध्ये झाल्यानंतर अकोला नागरिकांनी केलेलं आहे. आणि एक तर आता सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुका आठवड्याभरामध्ये 8 दिवसामध्ये होऊ शक्यता आहे. जागा वाटपाच्या संबंधामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही महायुतीमध्ये एकमत झालेलं नाही आहे आणि विकास आघाडीमध्ये दोघांचाही जागा वाटपाच्या संबंधामध्ये चर्चा सुरू आहे. युतीमध्ये काय वाद होईल असं नाही आहे. प्रत्येक पक्षाला आपापल्या जागा मागण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. कुठलाही पक्ष कोणालाही संपू शकत नाही आणि पक्षात अस्तित्व असतं. आता माझ्या पक्षाचे काही आमदार फार नाही आहेत, खासदार नाही आहेत, तरी माझ्या पक्षाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर माझा पक्ष संपू शकत नाही. गेली 30-40 वर्ष मी गावागावाशी माझा संबंध आहे. त्यानंतरच्या मुवमेंटच्या माध्यमातून एक धंदावादी अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्ही केलेलं होतं. त्यानंतरच्या छावण्यात आपण करू, सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्या पाहिजे. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांना नाव मिळालं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. अशा अनेक प्रश्नांवर झोपडपट्टीच्या माणसाला फक्त घर मिळालं पाहिजे. बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे. महिलांवरचे अत्याचार थांबले पाहिजे. दलितांवरचे अत्याचार थांबण्याच्या अनेक प्रश्नांवरती आपण आंदोलनही केली आहे. त्यानंतर मग आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ निवडणुकीच्या संबंधामध्ये जागा वाटपाचा निर्णय लवकरात लवकर होईल. आता माझ्या पक्षाची मागणी अशी आहे की माझ्या पक्षाला 2 जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. आणि त्यामध्ये शिर्डी आणि कोल्हापूर. शिर्डीमध्ये 2009 मध्ये मी हरलो होतो. निवडणुकीमध्ये हार जीत असते. अनेक लोक निवडणुकीमध्ये हरलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनाही काँग्रेसनी 2 वेळा हरवलेले होते. त्यामुळे मी जरी हरलो असलो तरी माझा आणि एक तर शिर्डी लोकसभा मतदारसंघ जर आपल्याला मिळाला तर या भागाचा विकास करण्यासाठी मंत्री म्हणून मला त्याचा चांगला उपयोग करता येऊ शकेल. आणि लोकांच्या भावना मी पाहतो आहे की एकदा मी हरलो होतो आणि मला हरवण्यामध्ये काहीतरी आपली भावना जी आहे चुकीच्या प्रचारामुळं मी त्यावेळेला हरलो होतो. परंतु लोकांचं मत मला थोडंसं की यावेळेला जर मी शिर्डीमध्ये उभा राहिलो तर चांगल्या उत्साह मताने मी निवडून येऊ शकतो. आणि सदाशिव लोखंडे आपले मिनिस्टर आहे ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता आपल्या महायुतीमध्ये आलेले आहे. त्याच्यावर अन्याय व्हावा ही भूमिका माझी आहे. जर मला या ठिकाणी संधी मिळाली, माझा एक पक्ष आहे, माझा समाज आहे आणि माझा समाज तर आहेच आहे, परंतु मी ज्या समाजाचा नाही त्या समाजातले अनेक लोक मला पाठिंबा देणारे आहे. माझ्या पक्षामध्ये मराठी आघाडी आहे, ओबीसी आघाडी आहे, मायनॉरिटी आघाडी आहे, महिला विंग आहे, युवक विंग आहे, अशा अनेक विंग माझ्या पक्षामध्ये काम करत आहे. त्यामुळं बहुजन समाजाला, अल्पसंख्याकांना, मराठा समाजाला, ब्राह्मण समाजाला सोबत घेऊन जाण्याची भूमिका आमची सातत्याने आलेली आहे. तर आम्ही घरी आंबेडकर करतो. सर्व धर्म भावाची शिकवण आपल्या मनामध्ये असली पाहिजे. तर बाबासाहेबांनी मिशन पुढे करून जायचं असेल तर भारतीय घटनेमध्ये सर्व धर्म भावाची भूमिका मांडण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची महत्त्वाची योगदान आहे. त्यामुळं सर्वांना घेऊन पुढे जाण्याची आपली भूमिका अशी आमची. त्यावेळेला शिर्डी मतदारसंघ आपल्याला मिळाला तर आपण आपल्याला म्हणजे स्कूल देशभरामध्ये त्यातील चांगलं वातावरण तयार होणार आहे. लोकसभेमध्ये यावं अशी अनेक लोकांची इच्छा आहे.
त्यामुळे शिर्डी जर आपल्याला मिळाला तर मी त्यामध्ये सोडून तर मी नक्की येईलच, परंतु या मतदारसंघाच्या विकासासाठी जे पुण्याला मानलेली प्रश्न आहे. आता मी शिर्डीवर निघाल्यानंतर मी एअरपोर्टच्या बाजूने नवीन रस्ते निघालो समजलेला मधला भाग तो मधला भाग आहे. संपूर्ण पाहिलं तर सगळे डोंगरच आहे, तिकडे पाण्याची अडचण आहे. अशा अनेक जे या जिल्ह्यामधले प्रश्न आहे त्या प्रश्नांकडे मला चांगलं लक्ष देता येऊ शकेल. त्यामुळं माझ्या कार्यकर्त्यांची देशभरात इच्छा आहे की आपल्याला लोकसभा मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हे पालकमंत्री आहे, मधुवराव पिचड आहे, बाकीचे आपले बिपिन कोहली आहे, अशोक काळे आहे, लडाख आहे, किरण लांबे आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे ते आमदार आहेत, परंतु ते आता अजितदादांचे समोर आहे. त्यामुळे सगळ्यांचा मला पाठिंबा असल्यामुळं मला काही फारशी अडचण या ठिकाणी येणार नाही. त्यासाठी मी प्रयत्न केला आहे. बाकीचा जो अलीकडे एक मुद्दा मांडण्यात आलेला आहे की मोदींचा परिवार माननीय लालू प्रसाद यादव यांच्याबद्दल आम्हाला तर सोशलिस्ट नेते आहे. त्यांनी गांधी मैदान पटना या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये मोदींना परिवार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असल्यामुळे बीजेपीच्या अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही मोदींचा परिवार आहोत. तर मोदींनीच जाहीर केलेलं आहे की सगळा देश माझा परिवार आहे. सगळा देश म्हणजे 140 कोटी लोक त्यांच्या परिवाराचे सदस्य आहेत आणि लालू प्रसाद यादव हे सुद्धा त्यांच्या परिवारातले आहे. सगळेच लोक त्यांच्या परिवारातले. म्हणून अशा पद्धतीची टीका करणं अत्यंत अयोग्य आहे. प्रधानमंत्र्यांचा अपमानजनक टिप्पणी करणं योग्य नाही असं आपल्या समाजाचं मत आहे. वागचौरे यांनी आपलं